अरे प्रचंड खुश आहे. मी Cloud9 वरती अख्ख्या लग्नात. मी तुम्ही जरा अशी वाईड फ्रेम बघाल तर सगळेजण एक सिरियस आहेत, मी एकटा खुश आहे. तेवढं खुश आहे. एवढं रडायला लागल्यानंतर एका पॉईंटला ब्लँक होतो आपण. मालिकेत आय थिंक माझी 3 लग्न झाली होती. म्हणजे राणांजलीचंच 3दा लग्न दाखवलं होतं. ते सूर्य दाखवतो वाला पोर्शन मला आवडतो. छान फोटो येतात कारण त्यात. नाही, हार्दिक मला फक्त म्हटला की मी यावेळेला मला ट्रेडिशनल खोपा करायचा नव्हता, तर मी यावेळेला मेसी खोपा. तुम्ही सिद्धूला माफ करावं, चांगला आहे होतो, असं का वागता त्याच्याशी, तो चांगला करतोय तुमच्यासाठी. भाजीत भाजी मेथीची. पण इट्स समथिंग. नमस्कार, कलाकट्टामध्ये मी भावना शिंदे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज आपण आलो आहोत लक्ष्मी निवास मालिकेच्या सेटवर आणि खास भावना आणि सिद्धूच्या लग्नाला आलो आहे आणि फार कमाल नटून थटून आपल्यासोबत आहेत. खूप खूप स्वागत आहे. कसे आहात? थँक्यू. मस्त मस्त. खरं तर खूप छान दिसत आहेत, पण आम्ही खूप सकाळपासून आलो आहे त्यामुळे आम्ही पाहतोय तितकीच गरमी आहे, पाऊस आहे आणि इतकं नटून थटून दागदागिने फेटा हे सगळं घालून शूट करणं कठीण आहे ना? हो, कठीण तर आहे, पण लुक काहीतरी वेगळा असल्यामुळे छान मजा येते करायला. कठीण तर आहेच, पण लुक वेगळा असल्यामुळे थोडे मजा येते करायला. काय बोलणार. पण भावना खूप छान दिसते. तर सिद्धूने कॉम्प्लिमेंट दिली आहे का काही? हो, दिली आहे ना. सीनमध्ये पण दिली आहे. आणि एकदा कॅमेऱ्यासमोर जर काय बोलू, भावना मॅडम काय नेहमीच टावकात दिसतात. आता तर एक नंबर दिसत आहेत. पण सिद्धूचं स्वप्न पूर्ण होतंय फायनली. किती खुश आहे. अरे प्रचंड खुश आहे. मी Cloud9 वरती अख्ख्या लग्नात. मी तुम्ही जरा अशी वाईड फ्रेम बघाल तर सगळेजण एक सिरियस आहेत, मी एकटा खुश आहे. तेवढं खुश आहे. म्हणजे भावनाच्या मनाची फार घालमेल सुरू आहे. रडायचे सुद्धा बरेच सीन होत आहेत. अक्षया म्हणून हे सगळं कसं वाटतंय? स्ट्रेस्ड वाटतंय खूप, कारण एवढं रडायला लागल्यानंतर एका पॉईंटला ब्लँक होतो आपण. कारण खूप सारे फिलिंग्स लोकांपर्यंत पोचवायचे असतात, ते इमोशन कॅरी करायचं असतं कंटिन्युअस. त्यामुळे काही काही सीन्सना असं वाटतं की जमतंय का, अवघड आहे, होतंय का नाही, पोचतंय का नाही. पण अगेन सगळी टीम, आमचे डिरेक्टर आणि ते ज्या पद्धतीनं गाईड करतात त्याप्रमाणे ते लोकांपर्यंत पोचेल अशी खात्री वाटायला लागते. त्यामुळे आय होप आता जे लोकांपुढे येईल ते सगळं लोकांना आवडणारं असेल. आणि मला असं वाटतं, जर मी चुकत नसेल तर अक्षया सगळ्यात आधी झी मराठीसाठीच नवरी बनली असशील ना तू? तुझ्या आता जीवनाने ती मालिका, त्या मालिकेतल्या लग्नाचे काही सीन्स आठवतात? कारण तो खरा खरा नवरा सुद्धा झालाय. हो हो हो, आठवतात ना, सगळी लग्न आठवतात. त्या मालिकेतही आय थिंक माझी 3 लग्न झाली होती. म्हणजे राणांजलीचंच 3दा लग्न दाखवलं होतं, पण जे पहिल्यांदा लग्न दाखवलं होतं तेही असंच खूप कमाल आणि मज्जा आली होती त्याही लग्नात. लोकांनी अगदी डोक्यावर उचलून धरलं होतं तेही वेडिंग. आणि आय होप ह्याही वेडिंगला इतकाच छान रिस्पॉन्स मिळणार आहे सगळ्यांचा. नक्कीच मिळेल. आणि लग्न म्हटल्यावरती बऱ्याच विधी येतात, बऱ्याच गोष्टी, परंपरा सगळं असतं. एखादी आवडती विधी आहे का, किंवा एखादी आवडती गोष्ट? लग्न म्हटलं की ही गोष्ट फार आवडते असं काही आहे सिद्धू? खाणं परंपरा आहे लग्नातली. माझ्यामध्ये सगळ्यात आवडती माझी. आय थिंक सगळेच विधी खूप छान असतात, पण ते सूर्य दाखवतो वाला पोर्शन मला आवडतो. छान फोटो येतात कारण त्यात. आणि हार्दिकला लुक दाखवलाय का? आणि तिथून म्हणजे खऱ्या खऱ्या नवऱ्याची काय कॉम्प्लिमेंट आली आहे या नवरीसाठी? त्याला आवडतंच. त्याला मी नटलेलं, मी साडी नेसलेली त्याला खूप आवडते. त्यामुळे नऊवारी आणि पारंपरिक काहीही टच त्याला मिळाला की तो चांगला हॅपी असतो. सो त्याला हाही लुक खूप आवडला आहे. काय स्पेशल कॉम्प्लिमेंट दिली आहे? जसं इथून टवका असं आलाय तशी काही? नाही, हार्दिक मला फक्त म्हटला की मी यावेळेला मला ट्रेडिशनल खोपा करायचा नव्हता, तर मी यावेळेला मेसी खोपा केला आहे. तर ते बघून तो मला म्हणला, आपल्या लग्नातल्यासारखा खोपा का नाही केलास तू? म्हणजे तसं का नाही, असं तो प्लेन जो असतो खोपा तसा केला असतास तर अजून आवडलं असतं असं तो म्हटलं. सो तेवढीच कॉम्प्लिमेंट. नक्कीच. आणि ना या मालिकेला खूप प्रेम मिळतं आहे प्रेक्षकांचं. तर मी जास्त वेळ घेत नाही, फार दमलात तुम्ही. पण एक जाता जाता एक सांगायचं आहे की एक स्पेशल कॉम्प्लिमेंट, बऱ्याच कॉम्प्लिमेंट येत असतात तुम्हाला, पण एखादी स्पेशल कॉम्प्लिमेंट लक्षात आहे भावनासाठी, सिद्धूसाठी अशी?
खूप आहेत ॲक्च्युली असं हो खूप आहे. एक असं पण आता रिसेंटली आय थिंक आम्ही इव्हेंटला गेलो होतो तेव्हा एक जण येऊन सांगत होते, म्हणजे कॉम्प्लिमेंट इन द सेन्स त्यांचे रिव्ह्यू होते ते, पण ते आम्हाला दोघांना भेटल्यानंतर मला कंटिन्युअस सांगत होते की प्लीज तुम्ही सिद्धूला माफ करावं, चांगला आहे तो, असं का वागता त्याच्याशी, तो चांगला करतोय, तुमच्यासाठी करतोय. थ्रू कळतं की ऑडियन्स किती इन्वॉल्ड आहे या गोष्टी. आय थिंक आणि लग्न आहे, उखाणा उखाणा द्यायला मला काही जमेना, उखाणा द्यायला मला काही जमेना. फक्त इतकंच सांगेन, भावना तुझ्या गुन्हा मला करणे. ओ वाव, नाईस नाईस नाईस. ओके, भाजीत भाजी मेथीची, पण इट्स समथिंग अलग. भाजीत भाजी मेथीची, भावनाला गरज आहे सिद्धूच्या साथीची. तर थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा लग्नासाठी. थँक्यू.